नमस्कार, मी कविता. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बघा इथे आहे ना, आज 38 साईजच्या 4 टक्स ब्लाऊजची कटिंग आपण बघणार आहोत. तर बघा इथं मी पाठीमागच्या साईडची मार्किंग केलेली आहे. तर उंची आहे 14, तर मी उंचीमध्ये 1 इंच प्लस करून 15 वर उंची टाकली आहे. त्यानंतर शोल्डर मी इथं 5.5 वर घेतला आहे आणि मुंडा मी इथं 6 वर घेतला आहे. आणि चौथा भाग हा छातीचा चौथा भाग 38, छातीचा चौथा भाग 9.5 येतं. इथं मी 9.5 वर एक मार्किंग करून पुढे 1.5 इंच मी मार्जिन साठी घेतले आहे. आणि मी इथं कमराचा माप नाही टाकला आहे, मी डायरेक्ट सरळ आपली स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे. अशा प्रकारे हे बॅक साईडचा आपण मार्किंग करून घेतले आहे. आता मी याची कटिंग करून घेते. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता बॅक पार्ट आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि जशाचं तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे. आपण हुकाईच्या पट्टीने आपल्याला इथं 1.5 इंच सोडून हा पार्ट इकडे ठेवायचा आहे आणि जशाचं तसं आपल्याला हे सगळं आखून घ्यायचंय. हे बघा मी हे सगळं आखून घेतलं आहे. हे बघा त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंच कमी करायचं आहे. ही 1.5 इंचावर मी एक सरळ रेषा आखून घेतली आहे. या प्रकारे 1.5 इंचावर एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे. गळा रुंदी ही 2.5 वर आहे आणि गळा लांबी ही आपली पुढचा गळा आपला हा 6.5 वर आहे. पुढच्या गळ्याला आपण गोल शेप देणार आहोत. तुम्ही ह्या साईडने खाली जेवढं पाहिजे तेवढं ब्रॉड घेऊ शकता. त्यानंतर बघा इथं आपण हे जे 1.5 इंच वाढवलं आहे तिथून ते इथपर्यंत हे इथं गळ्याच्या साईडने पण आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचंय, जी हुकायच्या पट्टीमध्ये आपलं जाणार आहे. आणि ह्या प्रकारे आपल्याला एक तिरपी लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. अर्ध्या इंचावर आपल्याला आतल्या मुंड्याचा हा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे बघा हे मुंड्याच्या साईडने अर्धा इंच वाढवायचं आहे आणि ह्या साईडने आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे आपल्याला एक तिरपी लाईन आखून घ्यायची आहे. आता आपल्याला टक्स टाकायचे आहे. टक्स टाकण्यासाठी आपल्याला हे बघा इथं वरती खांद्याजवळ असा टेप धरायचा आहे आणि इथं मोजून घ्यायचा आहे. टक्स पॉइंट मी हा 10.5 वर टाकत आहे. त्यानंतर हे बघा इथून आपल्याला ही मधली जी लाईन आहे तिथून आपल्याला 4.5 वर एक मार्क करायचा आहे. म्हणजे अर्धा इंच आपलं हे आय हुकच्या पट्टीमध्ये जाणार आहे आणि इथं आपल्याला 4 इंचावर मार्क करायचा आहे. तर आपण हे अंतर 4 इंचावर काय घेतलं आहे, आपल्या फुल बस्ट हे 40 इंचाचा आहे. तर 40 इंचाचा 10वा भाग होतो 4, म्हणून आपण इथं 4 वर घेतला आहे. फुल बस्ट आणि अपर चेस्ट म्हणजे नेमकं काय याचा मी एक व्हिडिओ टाकला आहे, तर तो पण तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. आता आपल्याला ही रेषा आहे बाई इथं वरती जे आपण 1.5 इंच कमी केलंय तिथं नाही करायचे, इथं स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. आता आपल्याला 1, 2 आणि 3 हे टक्स आपल्याला द्यायचे आहेत. ते बघा ह्या साईडनी इथं हा मधला बिंदू आहे तिथून आपल्याला इथं 2 इंचावर, इकडे पण आपल्याला 2 इंचावर आणि ह्या साईडने आपल्याला 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. त्यानंतर ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे. ही लाईन आपल्याला मुंड्याच्या साईडने आखून घ्यायची आहे आणि ही लाईन आपल्याला
फिटिंगच्या साईडने आखून घ्यायची आहे. हे बघा, इथून 1 इंच खाली सोडून देखील आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला आपण जो हा टक्स मारू ना तो आपल्याला फक्त इथपर्यंत मारायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे बघा 1 इंच ह्या साईडने आणि 1 इंच आपल्याला ह्या साईडने, हे बघा ह्या प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 1 इंच फिटिंगच्या साईडने वर यायचं आहे आणि 1 इंच आपल्याला आय हुकच्या पट्टीच्या साईडने वर यायचं आहे. आणि ह्या प्रकारे आपल्याला ह्या लाईन्स आखून घ्यायच्या आहे. या प्रकारे 4 टक्सची ब्लाउजची फ्रंट साईडची मार्किंग आपली कंप्लीट झाली आहे. आपण याची कटिंग करून घेऊया. त्यानंतर आपण क्रॉस पट्टी कशी काढायची ते बघूया. हे बघा ह्या प्रकारे हे 2 पार्ट आपले काढून झाले. आता आपण क्रॉस पट्टी काढायची आहे. आपली जी खालची क्रॉस पट्टी असते ना ती काढायची आहे. तर बघा ह्या प्रकारे हा कपडा उरलेला आहे तो मी घेतला आहे. आता आपण पुढच्या भागामध्ये 1.5 इंच कमी केलं होतं ते 1.5 इंच आणि वरतून आपण इथे 1 इंच आणि इथे 1 इंच कमी केलं होतं. म्हणजे आपण सगळं मिळून 2.5 इंच आपण कमी केला होता. तर ते 2.5 इंच आणि अर्धा इंच आपले शिवण्यात जाणार आहे. असं 3 इंचाची आपल्याला ही क्रॉस पट्टी आपल्याला काढायची आहे. ते बघा एका साईडने आपल्याला फिटिंगच्या साईडने ही 3 इंचावर घ्यायची आहे आणि या साईडने आपल्याला 3.5 इंचावर घ्यायची आहे. अर्धा इंच आपल्याला आय हुकच्या पट्टीकडून जास्त घ्यायची आहे. आणि आपलं जेवढे आपले हे छातीचं माप आहे तितके आपल्याला क्रॉस पट्टीचे हे माप घ्यायचं आहे. इथे 9.5 आणि 9.5, 10.5, 11.5 2 इंच आपली मार्जिन. थोडी मोठी घेतली तरी चालते. क्रॉस पट्टी कमी नको पडायला, नंतर आपण कट करून घेऊ शकतो. तर बघा या प्रकारे मी क्रॉस पट्टीची पण कटिंग करून घेतली आहे. तर आपली अशा प्रकारे 4 टक्स ब्लाउजची कटिंग ही झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही कटिंग करून बघा, खूप छान ब्लाउज फिटिंग मध्ये बसतं. बघा आता हे टक्स आपण इथे टक्स मारल्यानंतर ही पट्टी बराबर आपली इथे फिट होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.